माझा फ्रेंड आहे माहिती आहे काय. चला चला आईस्क्रीम खायला. बघितलं का वास यायला लागलं. कसं आहे आमच्या ऑफिसचा एसी चालू होता, खूप जास्त गरम होतं, त्याच्यामुळे आम्हाला असं सफोकेशन होतं. हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि लाईक करा आणि कमेंट करा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. अजून काय इम्प्रूव्ह करू हे पण मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. तर चलो स्टार्ट करते मी माझ्या व्लॉगवर. माझी दिवसाची सुरुवात झाली कामं करण्यापासून. घरातले कामं हे नेवर एंडिंग आहे. तुम्हाला माहिती आहे, तुम्ही जर घरातले कामं करत असाल तर. तसंच तर तुम्हाला सांगितल्याप्रमाणे मी रात्री एडिट केले नाही, कारण की मला खूप जास्त झोप येत होतं. ह्या गोष्टीचं अपडेट मी माझ्या इंस्टाग्रामच्या स्टोरीवरती तुम्हाला सगळ्यांना दिलेलंच आहे. तर थँक्यू सो मच, तुम्ही माझी स्टोरी बघत आहे आणि माझे व्हिडिओसुद्धा बघत आहे. प्लीज लाईक पण करत जा. जसं तुम्ही व्हिडिओ बघता तसं तुम्ही लाईक पण करत जा. जेव्हापासून मी रेग्युलर व्लॉगिंग स्टार्ट केले, रेग्युलर व्हिडिओ पोस्ट करत आहे, तेव्हापासून मला खरंच कामाला खूप जास्त लेट होत आहे. डेली बेसिसवरती मी लेट ऑफिसला चालले. ठीक आहे, हे होत असतं. असेही मी नोटीस पिरियडवरती आहे, त्याचा काही प्रॉब्लेम नाही आहे. जर मी नोटीस पिरियडवरती जर नसले असते, ऑफिसवाले कंपनीवाले मला हकलून दिले असते कधीचीच. पण ठीक आहे, नोटीस पिरियड आहे म्हटल्यानंतर थोडंफार असतेच की बाबा काम वगैरे करायचं नाही करायचं. बघा, मी म्हटल्याप्रमाणे मला उशीर झालंच आहे. सगळं आवरले, जेवण बनवलं आहे, भांडी धुतले, मग स्वतःला आवरले. हे सगळं कामं झाल्यानंतर गॅस ऑफ करते. मग मी त्यांना म्हटलं की बाबा मी चालली आहे, तर तुम्ही डोर वगैरे लावून घ्या. मग त्यांनी डोर वगैरे लावण्यासाठी उठले होते. मग त्यांना थँक्यू वगैरे बोललं. मग थँक्यू बोलून झाल्यानंतर मी निघाल्यानंतर ते बोलले मला की हळू जा. तर गाईज, आज पण लेट झालं मला. आता डेपोमध्ये पोहोचायला 7 ते 8 मिनिट लागतात. ते 7 ते 8 मिनिटामध्ये बस निघून जाईल. पण चला नेक्स्ट बसने जायला. 9 वाजलेली आहे गाईज. बस गेली माझी आणि 9 वाजून 10 मिनिटाला अजूनच बस आहे. त्या बसने जावे लागेल मला. म्हणजे आज पण लेट. वाव, गुड. बेकायनगरचा रस्ता बनत असल्यामुळे मला पुन्हा आजसुद्धा ट्रॅफिक लागलं आहे. हे ट्रॅफिकमधून निघण्यासाठीच मला ऑलमोस्ट 20 मिनिट लागले. 20 मिनटानंतर मला स्टॉपला पोचायला ऑब्व्हियसली 30 to 40 मिनिट्स लागतात प्रॉपर स्टॉपला पोचायला. चला चला आईस्क्रीम खायला. मानसी, कोणता आईस्क्रीम खाणार आहे? बटरस्कॉच. त्याच्याकडे काल नव्हतं माहिती का? आज विचारू त्याला. काल त्याच्याकडे बटरस्कॉच नाही खायचंय का त्याला आईस्क्रीम? खाल्लं वाटतं दुपारी. गटरचे पाणी आहेत का? गटरचे पाणी वाटतं त्याला फिल्टर करायला लागले. मानसी, बघितलं का वास यायला लागलं. बघ, मी म्हटलं तुला, बघूनच बोलले मी. गटरचे पाणी फिल्टर करून तेच पाहायला वापरायला डस्टबिन होता मोठा. असं प्रॉपर उलटी लोक
ऑफिसच्या टायमाला कुठं कुठं चालले. तिकडे पुढे असतो तो. अगं इथंच होता. जलसर कुठं इथून जाऊ. इथं कोपऱ्याला होता तो. इथं नसला ना, इथं नसला ना तो पुढे. माझा फ्रेंड आहे माहिती काय. आता तुम्हाला पण फ्री मध्ये आईस्क्रीम देणार आहे तो. फ्रेंड आहे. हा मग ऑब्विसली देणारच ना. निके दिसतंय का गाडा. गाडा का गेडा असतं का गाडा असतं. गाडी बोलतात ना त्याला. गाडा कोणाला गाडा. अजून पण येते का उलटी. तिथं मी मानसीला पाणी बघूनच म्हटलं मानसी इथं गटरीचे पाणी आहेत हाय की नाही. ती बोलली हे नाही. ते तुला माहितीये का ना तेच पाणी फिल्टर करून आपल्या बॉटल मध्ये भरतात. पाणीच नाही पीत. गुड गुड नाईस प्यायला पाहिजे. चितळे बंधू यार स्मेल किती मस्त येते ना अनुजा. आपण आईस्क्रीम खाण्यासाठी आलो ना. आईस्क्रीम खाण्यासाठी आलो. हे बघ तुला सांगते काम करण्यासाठी एनर्जी लागते. एनर्जीसाठी आपल्याला फूड कन्झम्पशनची गरज असते. ते फूड कन्झम्पशन वेगवेगळ्या प्रकारचं असू शकतं. त्यामध्ये आपण थोडं मिठा खातोय कारण की मिठामध्ये जास्त एनर्जी असते समजे. दिस इज वाय वी आर गोइंग टू ईट आईस्क्रीम. म्हणजे कसं आहे आमच्या ऑफिसचा आज AC चालू नव्हता. ते खूप जास्त गरम होतं. त्याच्यामुळे आम्हाला असं सफोकेशन होतं खूप जास्त. प्लस गरमी सुद्धा वाटते. असं हे खूप सारे रिझन्स आहेत त्यामुळे आईस्क्रीम खायची इच्छा होती. असताना तुम्ही का आले. मी करते तुला. कर मी करते. काय व्हिडिओ कॉल नाही जा. पांडा सॉरी पहिला व्हिडिओ पॉज झाला म्हणजे बंद झाला. मैदान दाखव. मैदान क्रिकेट वगैरे होतात. थोडं इन्फॉर्मेशन सांगतात. आगे हट रे. कोणाला आईस्क्रीम खायचं आहे का विकत घेऊन खा. हा काय तू काय तू ही चिडलेली आहे गाईस. इथे येते ना डिवायडर क्रॉस करत आहे. येते पहिला ओरडणार. पहिला ओरडून झाल्यानंतर पुढच्या गोष्टी बोलणार.
काय झालं फोनवरती काय बोलत होती तू? अगे गेला की सिग्नल जा की बाई. जा ना आता काय लोळत जाणार आहे का? बाय. सिग्नल नाही तरी पण चालू आहे, सिग्नल नाही. जा ना. चालली आहे ही.